नमो पार्वती पते हर हर महादेव। इथे आता रोहित रेडी होतोय। आज आम्ही आलो आहे उज्जैनला आणि इथे ऍक्च्युली आम्ही पोहोचलो होतो आज सकाळी 6 वाजता। फाउंडेशन वगैरे लावलाय त्यांनी। काकी चालले आम्हाला टाकून नाश्ता करायला एकट्या बाय बाय। आणि आम्ही इथे राहिलो असेच रूम आवरायचं अजून आम्हाला गाईस। काय सांगू गाईस तुम्हाला माझ्या लाईफचं दुःख। दे ना पटापट। काय देऊ आता काय लावू? बस झालं याच्यावर काय लावायचंय। पावडर थोडी लावायच्यावरती मी आणलीच नाहीये बाळा पावडर। कुठे लाव मग गाईज। मला जेवढं रेड नाही व्हायचं त्याच्याहून जास्त तर ह्याला व्हायचंय। आय डोंट नो ह्याला कोण इथे बघणार आहे। पावडर खोलते का दारूची बॉटल खोलते तेच मला काही कळत नाही एवढं आपटून। अजून पण गाईज हा रेडी झालेला नाहीये। अजून पण रेडी झाला नाहीये। अँड मी किती रेडी झाले लवकर 5 मिनिटांमध्ये। आता साहेब कुंकू लावतायत। नशिबाच कुंकू आणायला नेहमी त्याला माझी लिपस्टिक लागते लावायला। थँक गॉड। मी कुठे जात नाही क्योंकि गर्व से कहू हिंदू आहे। आम्ही पण बिना टिकलीचं कुठे जात नाही। टिकली नेहमी असते आमच्या कपाळावर ठीक आहे ना। माझं कुंकू कधी पडत नाही ची टिकली नेहमी पडलेली असते। पण माझ्या पर्स मध्ये टिकली असते नेहमी एक्स्ट्रा लावायला। चला मला रेडी होऊ द्या पेज डी। अगं माझा चेहरा बघ कसा दिसतोय। काहीतरी क्रीम पावडर तरी दे पहिले लावायला। सगळ्यांना मीच देऊ इथे। मीच द्यायला बसली इथे सगळ्यांना। सगळ्यांचं मलाच करायचंय। ह्याला तेल द्या तिला हिला क्रीम पावडर द्या। म्हणजे मी अशीच भुतड्यांसारखी राहू आणि सगळं यांचाच करू। ही आहे माझी दीदी आता आली आहे इथे। मी नेहमी तिच्याकडनं रेडी होऊन घेते आणि आज ती आले माझ्याकडे रेडी व्हायला। तर डस्टबिन थोडे पण साईडला करूया असे। अशा प्रकारे आमचं तेल इथे गोठलेलं आहे। तेलाचं तूप झालंय। इथे फार थंडी आहे। तेल अजिबात पडत नाहीये। तेल गोठ्या आमचा। ओ माय गॉड तेल तूप निघालं। गाईज मी तुम्हाला सांगू इथे सगळ्यात चांगलं फक्त मी आणि माझे भाऊजी आहे। आम्ही दोघं मस्तपैकी रेडी झालोय लवकर झटपट पटापट। आणि हे दोघं इथे बसले असे भुताटक्यासारखे सगळं आमच्याकडेच मागतायत। तेल द्या पावडर द्या क्रीम द्या। आता मी चालू नाश्ता करायला। मी दीदीकडनं आता हँडबॅग चोरलेली आहे। हा रुमाल पण घेतलेला आहे कारण मी हँडबॅग आणली नव्हती। मी चालले आहे माझ्या रूम मध्ये। ह्याच्यात माझं सगळं संसार भरेल ब्लॉगिंगचं। आणि आता आम्ही चाललो फिरायला। आता आम्ही आलो नाश्ता करायला। नाश्त्यामध्ये आहेत पोहे आणि मग नंतर आम्ही चाललोय एक काही ठिकाणी काही स्पॉट्सवर आम्ही चाललोय मग बघायला। ते पण तुम्हाला नक्कीच दाखवेन। ही आहे डुक्कर गाडी आणि आता आम्ही लोक या गाडीने जाणार आहेत साईट सीइंग करायला। आम्ही एवढे जण आहोत आणि अजून एक दादा आहे आमच्यासोबत। वेळेवर यायचा हा परिणाम असतो। नाश्ता खाली घेऊन यायला लागलाय त्याला कारण आता अच्छा वेळेवरती न येण्याचा परिणाम हा असतो। नाही वेळेवरती न येण्याचा हा परिणाम असतो। नाश्ता खाली घेऊन यायला लागला ह्याला आणि आता आमची गाडी येणार आहे आणि आता आम्ही चाललोय साईट सीइंग साठी। हो अशाच प्रकारे आम्ही आता आलो आहे। साईट सीइंग स्टार्ट केलंय आम्ही। हे मंदिर आहे इथे 2-3 बळराम मंदिर आहे आणि महादेवचं मंदिर आहे आणि बरेच मंदिर आहे तिकडे दर्शन करून आम्ही आता हे इथे पाण्याचं असं ठिकाण आहे। स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला डिटेल्स माहिती करून घ्यायची असतील तर। आणि आम्ही आता तिथे फोटोज क्लिक करणार आहे। अलाउड आहे वाटतं आहे। सर्वात अगोदर तर रोहितचे फोटोज काढायचे आहेत बिकॉज तर बघितलंय तुम्ही तो किती मस्त रेडी होऊन आलाय। रूमवर आपण बघितलंच असेल। सो चला। आत्तापर्यंत मी बरेच प्लेसेस व्हिजिट केलेत, खूप देवदर्शन केलेत, पण उज्जैन हे एक मला अशी सिटी वाटली जिथे इतके मंदिर आहेत, इतकी माहिती आहे सगळ्या देवांबद्दल आणि तिथे खरंच असं वाटतं अस्तित्व आहे शंकर भगवानचं। आणि हे सगळ्या डिसिप्लिन्स आहेत ज्या कृष्ण भगवाननी शिकल्या होत्या त्या काळात। म्हणजे खूप माहिती आहे इथे। तुम्ही जर कधी उज्जैनला आलात तर नक्की इथे व्हिजिट करा या सगळ्या प्लेसेस। तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा, तर मी नक्कीच तुम्हाला डिटेल्स शेअर करेन की इथे कसं यायचं, इथे कसं ट्रॅव्हल करायचं आहे, कसं इथे काय काय बघायला आहे, नक्कीच सांगेन। आता आम्ही आलो आहे मंगलनाथ मंदिरमध्ये। तुम्हाला दाखवले आतून तो कसा आहे। जर जमलं तरच दाखवेन कारण की बऱ्याच ठिकाणी फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे। ही रोहितची 7वी-8वी वेळ असेल अननोन लोकांचे फोटो काढायची। आय थिंक ही इज अ फोटोग्राफर। हे आहे ते मंदिर। बघूया आतून कसं आहे। इथे अभिषेक सुरू आहेत लोकांचे आणि पत्रिका बघतात आणि मंदिर मेन वरती आहे अजून।
तर आता आपण जाऊया वरती. हे बघा, हे आहे मंदिर समोर. आय एम डॅम शुअर की तिकडे फोटो वगैरे काढायला सक्त मनाई असेल, सो तुम्ही प्लीज बाहेरूनच बघून घ्या. इथे अशी रांग आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. सो आता आम्ही ह्या लाईनीत जाणार आहे. चलो लेट्स गो. आमचं डिसिजन चेंज झालं आहे, आम्ही दुसऱ्या लाईनीत आलो आहे. इथे थोडी लाईन कमी आहे बट स्टील लाईन तर आहेत. बघू आता किती वेळात आमचं दर्शन होतं. या ईश्वरी जी आता रुसलेली आहे, ती कॅमेरा समोर दाखवणार नाही की रुसलेली आहे, मला खूप राग आलेला आहे. कारण मला भूक लागली आहे. मला भूक लागली. इकडे फोटो काढणं तर दूरची बात आहे, इकडे तर मोबाईल आणि बॅग्सच अलाउड नाही आहे आतमध्ये. उलट आहे आता, सरळ असं आहे ना, येऊन सरळ करायचं, त्यालाच सरळ करायचं. त्यालाच सरळ करायचं, इथेच येऊ काढायचं आहे का? काढू शकतो. सगळ्यांसाठी तिचं तिला सेपरेट घेऊन दे. कशाला घ्या नाही येत ना. गोट टाक, मी एवढं कुठे वापरणार आहे. काय घेतलं? घ्या हो थोडा. घे गे तू. नाही तुम्ही घ्या ना. घ्या थोडा. बघ काय झालंय. हलवा. आता आमचं इथं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय. कुठे चाललोय ते मला माहिती नाहीये. आणि आमच्यासोबत ज्या बायकाज आहेत त्यांची शॉपिंग संपली नाही अजून, तर ते शॉपिंग करायला गेलेत. अँड वी आर वेटिंग फॉर देम नाव. हे बघा, हे दोघं कशी चालत येत आहेत. त्यांना आम्ही मधातच उतरून दिलं होतं जस्ट बिकॉज अलाउड नव्हते सीट्स जास्त. आम्ही आता आलोय काळ भैरवला. टिंग टिंग. नमो पार्वती पते हर आमचं काळभैरवचं आता इथे दर्शन होणार आहे. तर तिकडे थोडी रांग होती. रांग म्हणजे 1-1.5 तास लागला आम्हाला तरी. तिकडे पण दर्शन खूप मस्त झालं आमचं. आता आम्ही आलोय जेवायला एका ठिकाणी, जिथे आम्ही आता ऑर्डर केलाय दाल बाफला. ही MP ची स्पेशल डिश आहे जी त्यांनी आम्हाला रेकमेंड केली. सो मेनू कार्ड पण बघू शकता. सोडल्यावरती 30 रुपये एक्स्ट्रा आहेत. म्हणजे जेवण सोडल्यावरती 30 रुपये एक्स्ट्रा भरायचे. ओ गाइस यू कैन सी, हे चांगलं आहे. पण कृपया थाली में जूठा ना छोड़े, जूठा छोड़ने पर 30 रुपया चार्ज दिया जाएगा. नाइस. कुठे आलो आपण आता? वीरमण गणेश. इकडे बघा मस्त या पर्स आहेत, ज्याची प्राईस तुम्ही बिलीव्ह पण नाही करणार की त्या 100 रुपीजला होत्या. मी लास्ट टाईमच ठाण्यावरनं 300 रुपीजला ही पर्स घेते, जी मला इथे 100लाच भेटली. तर आम्ही सगळ्यांनी ते एक पर्स घेतल्या. मी घेतल्या, काकींनी घेतल्या, माझ्या ताईनी पण घेतल्या आणि अजून काकींची शॉपिंग बाकी होती तर त्यांनी ते काहीतरी अजून पण घेतलं. आय डोंट नो काय घेतलं त्यांनी. आता मी खूप दमली आहे, खूप म्हणजे खूप. माझे पाय खूप दुखायला लागले आहेत आणि हा मला अजून पण चिडवतोय नुसता उगीचच. आणि आता आमचे भांडणं होणार आहे का गाईज, बी अवेअर ऑफ इट. काय माहिती. चला. सो आता आमचं गणपती मंदिरचं दर्शन झालंय. आता मी चाललोय आता आम्ही चाललोय गडकालिका माताचं मंदिर आहे. इथे समोरच आहे ते. इथे मी दाखवते आतमध्ये जाऊन. चला सोबत जाऊ. हे इथे आलोच एवढ्या लांब तर सिमरन आता पकड. ही आमची ताई इथे ओटी घेते. जिजूंनी माझी पर्स पकडलेली आहे. बघा या अशा इच्छा असतात लोकांच्या. नीट लिहिलं आहे इथे, लिहिलं आहे JE 2027. ऑल द बेस्ट टू दिस गाईज, यू विल स्कोर अ गुड मार्क. माझ्यासोबत माझ्या दीदीने धोका केलाय. ती पर्स नव्हती घेणार तर मी ही घेतली आहे माझ्यासाठी आणि काकींनी घेतली आहे आणि तिने माझ्या नकळत ही पर्स घेतली आहे. आणि आता ती पर्स मला आवडली आहे, आता मी एक्सचेंज करणार आहे. कथाही नाही. देणार आहे. कथाही नाही. देणार आहे. आता आम्ही आलोय रामघाटला. गाईज, हाऊ कॅन अ प्लेस बी सो प्रिटी. हे किती सुंदर ठिकाण आहे यार. आम्हाला असं ना उज्जैनवरनं घरी जायचं असं वाटतच नाही. असं वाटतं इथेच थांबू आता. इट्स माय फर्स्ट टाईम
आणि इथे आता आम्ही मस्तपैकी पाण्यात सोडतोय दिवे. ते तर सोडायला खूप म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला. ते बोलतात की आपली इच्छा ते दिवे सोडताना बोलायची जी कंप्लीट होते तिकडे. अँड आय होप कंप्लीट होतील सगळ्या इच्छा आमच्या सर्वांच्या. तर आता हे आहे अति प्राचीन श्री धमनराज चित्रगुप्त मंदिर रामघाट. इथे आम्ही दर्शन केलं आणि बघा मी त्याच्यासाठी मस्तवाली आरती शेअर करते आता. तर ही वाली आरती करताना आता आम्हाला एकदम प्रसन्न वाटलं. आता आम्ही थांबलोय चहा प्यायला आणि आता आम्ही कुठेतरी दुसरीकडे चाललो. देर आर मेनी रिझन्स उज्जैन का आलं पाहिजे बघा. हा लेझर लाईट शो, ओ माय गॉड, स्पीचलेस. लेझर शो तर संपलाय पण आम्हाला आता एक्झिट मिळत नाहीये आणि आम्ही एक्झिटसाठी चालले. आमची जरा धावपळ कारण की आम्हाला जवळची एक्झिट पाहिजे होती. त्यासाठी आम्ही लेझर शोच्या बॅक साईडनी बाहेर जायचा प्रयत्न केला पण तिकडे गेल्यावरती समजलं की ते एक्झिटचा गेटच नाहीये. एक्झिट भेटली. आता आम्ही ऑटो करून चाललोय आमच्या रूम वरती. तर भेटूया रूम वर गेल्यावर. आता आम्ही रूम वरती आलोय आणि मी इथं चेंज केलाय कारण की मला खूप चिडचिड होत होती ते कपड्यांनी दिवसभर घातलेले म्हणून. आणि आता मी चाललोय जेवायला. तुम्ही बघू शकता इथे जेवताना पण मॅडमला खूप तयारी लागते. चेंज तर करायला नको, मी बोलली तिला चेंज करून जाऊ जेवायला बट ठीक आहे. कसं असतं ना, लोक आहेत तिथे बघायला. लोक आहेत बघायला, चांगलं नाही वाटत. लोक आहेत बघायला, कोणी लोक नावाने आहेत ना. ठेवलं पाहिजे. लोक बघून आपल्याला काय करायचंय. शी हॅज हर नवरा हिअर लाईंग डाऊन. चला 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 लवकर जेवायला. इथे छान असं जेवण चालू आहे सगळ्यांचं. आम्ही टूर सोबत आलोय त्यामुळे इथे अशी तुम्हाला पंगत दिसेल जेवायला बसलेल्याची. सो आम्ही आता त्यांचं झालं की आम्ही बसणारच आहोत जेवायला. तुम्ही इथे बघू शकता मेन्यू मध्ये खूप काही आहे. चपाती, डाळ भात त्यांनी घेतला नाही म्हणून दिसत नाहीये. भाजी आहे, पापड आहे, लोणचं पण त्यांनी घेतलं नाहीये. सो भेटूया जेवल्यानंतर. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय रूम वरती ताणून झोपायला मस्तपैकी. आणि इथे येते BMW. ही बघा BMW बघू शकता तुम्ही. सो गाईज आजच्यासाठी एवढंच होतं. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. पुढचा ब्लॉग तर नक्कीच मिस करू नका कारण आम्ही उद्या चाललोय महाकालेश्वरला. आपला ज्योतिर्लिंग आहे तो एक. अँड प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. ओके बाय.